मी विशाल निरगुण यांना विनंती करतो, विवेक जोशी यांचं आपण स्वागत करायचं आहे। विवेक जोशी यांना विनंती करतो, आपण पुढे यायचं आहे। स्वागत होतं विवेक जोशी यांचं। एक उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट निवेदक आणि एक हौशी व्यक्तिमत्व श्री विवेकजी जोशी यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान मंडळाच्या वतीने होतोय। ओव्हर टू संजय सर। मैदान क्रमांक 3 वरती दिलखुश आवास आणि शिवशंभो अगरसुरे दुसऱ्या फेरीचा सामना असेल। आपण मैदान क्रमांक 3 साठी या। मैदान क्रमांक 3 वरती चालू सामना व्यायामशाला वायशेत विरुद्ध शिवछत्रपती भाल। हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना दिलखुश आवास विरुद्ध शिवशंभो अगरसुरे हा सामना असेल। मैदान क्रमांक 3 वरती आपण जय्यत तयारीत राहायचं आहे। मैदान क्रमांक 2 वरती राजा शिवछत्रपती किम विरुद्ध दत्तप्रसाद बैरोडे हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना जय हनुमान कातलपाडा ए विरुद्ध बोरेश्वर नवगाव आपण जय्यत तयारीत राहायचं आहे। दरम्यान या ठिकाणी आणखीन एक समाजसेवी व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व श्री राजेंद्र घरत यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। मी मंडळाच्या वतीने विनंती करतो, राकेश करळकर प्रितेश लवकर यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते श्री राजेंद्र घरत यांचा सन्मान करायचा आहे। यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आहे। आपण सगळेजण आज या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांना आपण ते आपल्याला पाहता येईल त्यांच्या घरी बसून किंवा इतरत्र बसून, अशी यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे। एक चांगली स्पर्धेचं आयोजन गावदेवी क्रीडा मंडळ मुशेदच्या वतीने आणि नक्कीच व्यस्त कार्यक्रमामुळे ज्यांना या ठिकाणी यायला मिळालेलं नाही त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे की ते त्यांच्या घरी बसून किंवा इतरत्र बसून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत। धन्यवाद देतो गावदेवी क्रीडा मंडळाला आणि मी विनंती करतो या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मैदान क्रमांक 1 वरती जो सामना सुरू आहे श्री माऊली भूते विरुद्ध गावदेवी गोंधळपाडा हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना नवयुवक सोंडी विरुद्ध विघ्नहर्ता झिराडपाडा। मैदान क्रमांक 1 साठी नवयुवक सोंडी आणि विघ्नहर्ता झिराडपाडा हा दुसऱ्या राऊंडचा सामना होईल। आपण जे या तयारीत राहायचं आहे। धन्यवाद संजय सर। या ठिकाणी नक्कीच स्पर्धा सुरू झाल्यापासून अनेक मान्यवरांचं आगमन झालेलं, अनेक मान्यवर या ठिकाणी येणार आहेत। मात्र आत्ताच या ठिकाणी व्यासपीठावर ज्यांचं आपण मंडळाच्या वतीने यथोचित स्वागत सन्मान केला ते आदरणीय श्री राजाभाऊ ठाकूर यांचे शब्द फार मोलाचे आहेत, म्हणून मी विनंती करतो त्यांना मंडळाच्या वतीने मी राजाभाऊ ठाकूर यांना विनंती करतोय की आपण खेळाडूंना आणि मंडळाला आपले बहुमूल्य शब्द वेचावे अशी विनंती करतोय। आदरणीय श्री राजाभाऊ ठाकूर। हॅलो सचिन सातमकर आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर। सचिन सातमकर। मैदान क्रमांक 1 साठी नवयुवक सोंडी विघ्नहर्ता झिराडपाडा। मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान कातलपाडा ए विरुद्ध बोरेश्वर नवगाव। मैदान क्रमांक 3 साठी दिलखुश आवास विरुद्ध शिवशंभो अगरसुरे या साई संघाने जय्यत तयारीमध्ये राहायचं आहे। सचिन सातमकर आपण लगेच या। सचिन सातमकर आपण लवकर यायचं आहे। हॅलो नमस्कार। गावदेवी क्रीडा मंडळ मुशेद यांच्या वतीने कैलासवासी रघुनाथ धोंडू सावंत यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या भव्य दिव्य कबड्डी सामन्यानिमित्त आवर्जून उपस्थित राहिलेले रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा या ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक
माजी सरपंच सुनील अप्पा थळे, व्यासपीठावर थोड्याच वेळापूर्वी ज्यांचा सत्कार झाला, ज्यांच्याबद्दल आपण आयोजकांनी आपल्या समालोचकांनी बरीच काय माहिती दिली, त्यांचे आणि पप्पांचे संबंध फार जवळचे, त्याच पद्धतीने माझे आणि त्यांचे देखील संबंध फार जवळचे. त्यांचं नाव जरी गजानन असलं तरी त्यांना गजानन पाटील म्हणून कोण बोललं तर ते ओळखणार नाही, पण गजन पाटील म्हणून जर बोलले तर त्यांची ओळख आहे. असे आपले गजन पाटील साहेब या इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे भाई नार्वेकर, त्याच पद्धतीने ज्यांनी आपल्या भारतीय सैन्य दलात ज्यांनी काम केलेलं आहे ते आपल्या झिराटपाड्याचे श्री संतोषजी कदम साहेब माजी सैनिक, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य तसे मुशेत गावाचे सुपुत्र किशोरजी सातमकर म्हणजे अण्णा सातमकर, त्याच पद्धतीने अनिलदादा ज्यांनी खरोखर म्हणजे मी बघितले कशी आवड असते ती बघा. एक महिन्यापूर्वी स्वतःच्या पायाला दुखापत झाले, पाय मोडलाय, ऑपरेशन झालं गेल्या 8 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी, परंतु त्या बैलगाड्यांची हाऊस तेवढीच, कबड्डीची हाऊस तेवढीच. आणि व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आमचे बंड्या परब, या इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या किम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच पप्प्याभाई दळवी, व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आमचे ज्यांनी आयोजन केले या सर्व कार्यक्रमाचं, ज्यांनी मार्गदर्शन केले ते आमचे मित्र तथा सहकारी आणि आमचे सोयरे जगदीश सावंत साहेब, कारण त्यांची मुलगी आपल्या गावात आमच्या दिलीपदादाच्या मुलाला दिले, म्हणजे तेच दिलीपदादा सोयरे तर आम्ही पण त्यांचे सोयरे. आपले नेहमीच चांगल्या पद्धतीने समालोचन करणारे आणि खरोखर सर्व कार्यांमध्ये उपस्थित असणारे आमचे हरवडे सर, आमचे दुसरे समालोचक, सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवर, सर्व खेळाडू, सर्व कबड्डी रसिक. मी खरोखर आपल्या गावदेवी क्रीडा मंडळ मुशेतचे खरोखर कौतुक करेन आप्पा, का तिन्ही पाड्यातली लोक, तिन्ही पाड्यातली मुलं सर्वजण एकत्र आली आणि एकत्र येऊन त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल अनिलदादा, किशोरदा आणि सावंतसाहेब खरोखर फार चांगलं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. कारण एकत्र येणं आता सध्याची काळाची गरज जर काय असेल कोणती, तर वेगवेगळं न होता, लांब न जाता आपण एकत्र येणं फार गरजेचं आहे. खरोखर चांगल्या पद्धतीचं आयोजन झालं. कालच आपल्या सातेचे कातळपाडा येथे कबड्ड्यांचे सामने झाले, आज आपल्या इथे आहेत, उद्या वायशेतला आहेत. थोड्या दिवसांपूर्वी म्हणजे सर्व भागामध्ये कबड्डी, त्याचबरोबर क्रिकेट आणि बैलगाड्या हे देखील जोरदार चालू आहे. परंतु हे सर्व क्षेत्र जेवढं आहे गजन पाटील सर, हे चालू राहणं फार गरजेचं आहे. आणि ह्या ज्या आपल्या परंपरा आहेत किंवा हे आपले मैदानी खेळ आहेत, आपल्या मातीतले खेळ आहेत, हे कायमस्वरूपी चालण्यासाठी आपल्यासारख्या मंडळींचं मार्गदर्शन देखील तेवढंच आवश्यक आहे. आज या कार्यक्रमानिमित्त बोलताना मला खरोखर आनंद होतोय. जगदीशजी सावंत साहेब ह्या इथे म्हणजे आज पप्पा, मगाशी तुम्ही पप्पांचं नाव घेतलं की पप्पा हयातीत नाहीत, जरी ते शरीर रूपाने गेले असले तरी त्यांची शिकवण, त्यांचे संस्कार कधी संपणार नाही आणि ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने लोकांसाठी कसे वापरता येतील ते त्यासाठी आपण वापरू. मला आठवण काय येते पप्पांचं नाव घेतलं म्हणून, की ह्या मुशेतचा पूल अतिशय जीर्ण अवस्था झालेली, मुलांना शाळेमध्ये जायला, इथल्या बाकीच्या मंडळींना शाळेमधून किंवा चोंडीला कुठेही जायला प्रॉब्लेम होत होता आणि गावाचा संपर्क जवळजवळ तुटल्यात. पावसाळ्यात तर फार अडचणी येत होत्या. परंतु त्या पप्पांनी, आप्पा इथे साक्षीदार आहेत, बाकी मंडळी आहेत, की सांगितलं काही झालं तरी हा पूल झालाच पाहिजे. आणि त्यांनी जाण्याच्या पूर्वी तो पूल म्हणजे आमच्या मार्फत किंवा बाकी या मंडळींच्या मार्फत तयार करून घेतला आणि आज आपल्या चोंडी नाका ते अगदी बेलवलीपर्यंत हा जो आहे हा पूल किंवा ही गावं एकमेकांना जोडली गेली. सांगण्यामागचं उद्दिष्ट काय, त्याच पद्धतीने मापगावचा देखील पूल स्वतः पप्पा तिथे उभे राहायचे गजन पाटील सर, आणि रात्री रात्री सुनीलप्पा सोबत ही मंडळी, म्हणजे खरे समाजसेवक तुम्ही मगाशी जे बोललेत की खरा समाजसेवक कसा असावा, रात्री रात्री 1:30 2-2 वाजेपर्यंत पप्पा राहत होते. मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो आणि तुमचे सर्वांचे परत एकदा कौतुक करतो. तो कौतुकाचा विषय तुमचा गावकऱ्यांचा कोणता आहे या बाकी मंडळींना माहिती असेल, गजन पाटील सरांना माहिती नसेल, बाहेरच्या मंडळींना माहिती नसेल. आपण जो गावासाठी आप्पा तुमच्या सर्वांच्या मार्फत जो फिल्टर प्लांट जो ट्रॉपिकानावाल्यांनी आपल्याला मंजूर करून दिला आहे, त्याची तुम्ही जी मदत, कसं असतं की तुम्ही, मी बघितलं एकंदरीत आपण सर्वकडे जातो, एखादा नेता असेल तर तो पहिलं काय करतो, स्वतःचं काय भरता येईल तर पहिलं बघतो, पण त्याला अपवाद पप्पा जसे होते तसेच आपले सुनील अप्पा या इथे बसलेले आहेत. आणि अशी चांगली लोक आपल्यामध्ये असल्यावर काम करायला आम्हाला तरुणांना देखील हाऊस वाटते. आता त्या ट्रॉपिकानावाल्यांनी जो काय आपला तुमचा फिल्टर प्लॅनचा विषय घेतलाय, लवकरात लवकर चालू करून तो लोकार्पण करावा ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. या कार्यक्रमानिमित्त आपण मला ह्या इथे बोलवलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि असंच प्रेम जसं पप्पांवरती तुमचं होतं तसंच प्रेम माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती राहावं या अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद
अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आपल्याला राजाभाऊ ठाकूर यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. कालसुद्धा अत्यंत चांगलं मार्गदर्शन कातलपाडा येथील स्पर्धेमध्ये राजाभाऊ ठाकूर यांनी सर्व खेळाडूंना केलं होतं आणि त्यांनी केलेलं काम, पप्पांनी केलेलं काम या ठिकाणी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तर आपण पुन्हा एकदा वळतो मॅचकडे, जेथे आपण सामने सुरू आहेत. मैदान क्रमांक 2 वरचा सामना या ठिकाणी संपत आलेला आहे. त्या ठिकाणी जय हनुमान कातलपाडा ए आणि बोरेश्वर नवगाव आपण मैदान क्रमांक 2च्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. मैदान क्रमांक 3 वरती दिलखुश आवास शिवशंभो आगरसुरे आणि मैदान क्रमांक 1 वरती नवयुवक सोंडी आणि विघ्नहर्ता झिराटपाडा या साही संघाने जय्यत तयारीत राहायचं आहे. धन्यवाद देतोय मी नक्कीच आदरणीय सन्माननीय श्री राजाभाऊ ठाकूर यांना की अतिशय आपल्या छोट्याशा स्पीचमध्ये आपण जबरदस्त असा मेसेज संपूर्ण तरुण वर्गाला दिलेला आहे. अर्थात असं म्हणतात की बाळकडू फार महत्त्वाचा असतो. ते बाळकडू पप्पांकडून पाजलेलं आहे आणि त्या बाळकडूच्या जोरावर खऱ्या अर्थाने राजाभाऊ ठाकूर आज ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी एक योग्य ठसा निर्माण करतात. पुन्हा एकदा धन्यवाद देतोय राजाभाऊ ठाकूर यांना. चला, मैदानावरती प्रेक्षकाने अजिबात जायचं नाही आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण मैदानात अजिबात जायचं नाही आहे. आम्ही या स्पर्धेला बॅरिकेड तयार केलेला आहे, कारण प्रेक्षक आतमध्ये जाणार नाही आहे याची आम्ही दक्षता घेतली आहे. फक्त कोच जर आपण त्या ठिकाणी मैदानामध्ये प्रवेश केला तर एकाही प्रेक्षकाला आतमध्ये ठेवलं जाणार नाही आहे, हे लक्षात घ्या. प्रेक्षक आपल्या संघाच्या पाठीमागे आपण आहात, परंतु प्रेक्षक आतमध्ये चाललेले आहेत जास्तीत जास्त. तर मी विनंती करतो गावदेवी मुशेत जे प्रेक्षक आतमध्ये गेलेले आहेत त्यांना बाहेर काढायचं आहे. अजिबात कोणत्याही प्रेक्षकाला आतमध्ये घेऊ नका. धन्यवाद. दरम्यान आत्ताच या ठिकाणी एक ठाकूर कुटुंबियांतील आणखीन एक आदर्श समाजसेवी व्यक्तिमत्व ज्यांनी पप्पांबरोबर खऱ्या अर्थाने एक समाजसेवेचं व्रत जे हाती घेतलं होतं ते खऱ्या अर्थाने अनेक वर्ष सातत्याने ते राखून ठेवलेलं आहे, ती परंपरा ठेवलेली आहे. ठाकूर घराण्यातील आणखीन एक आदर्श व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक समाजसेवी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व आणि विशेष म्हणजे एक शांत संयमी. या व्यक्तिमत्वाशी बोलताना कोणालाही भीती वाटत नाही. या व्यक्तिमत्वाच्या जवळ बसायला कोणाला भीती वाटत नाही. मग विरोधक असले तरीसुद्धा या व्यक्तिमत्वाच्या जवळ बसायला काहीच म्हणजे कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही, असं हे व्यक्तिमत्व आहे. शांत संयमी असं व्यक्तिमत्व आदरणीय श्री रवींद्र ठाकूर उर्फ सगळ्यांचे लाडके काका आदरणीय श्री किशोर सातमकर यांना विनंती करतो की आपण काकांचा आपल्या शुभास्ते मंडळाच्या वतीने यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. चला, मैदान क्रमांक 2 वरती सामना संपलाय. जय हनुमान कातलपाडा आणि बोरेश्वर नवगाव आपण मैदान क्रमांक 2 वरती या. चला, मैदान क्रमांक 2 वरती राजा शिवछत्रपती किम आणि दत्तप्रसाद बैरोले हा सामना संपला. त्या ठिकाणी राजा शिवछत्रपती किम हा संघ 2 गुणांनी विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. त्या ठिकाणी जय हनुमान कातलपाडा ए आणि बोरेश्वर नवगाव आपण त्वरित मैदान क्रमांक 2 वरती यायचं आहे. धन्यवाद संजय. या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान काकांचा मायेशी शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह असं हे स्वरूप होतं. धन्यवाद देतोय. मी धन्यवाद देतोय राजाभाऊंना, धन्यवाद देतोय सुनील अप्पांना की आपण आपल्या जीवनातील अमूल्य वेळ देऊन आजच्या स्पर्धेला दरम्यान आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने श्री राजाभाऊ ठाकूर यांच्याकडून मंडळाला 5 कैलासवासी मधुर ठाकूर यांच्या स्मरणार्थ श्री राजाभाऊ ठाकूर यांच्याकडून या मंडळाला स्पर्धेच्या निमित्ताने रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतोय. तसेच श्री राजेंद्र घरत यांच्याकडून 1100 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. श्री विवेकजी जोशी यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. धन्यवाद. चला, मैदान क्रमांक 2 वरती जय हनुमान कातलपाडा आणि बोरेश्वर नवगाव आपण मैदान क्रमांक 2 वरती त्वरित यायचं आहे.
चला दोन्ही संघ उपस्थित होतात मैदान क्रमांक 2 वरती. आज आपण पाहतोय जयनमान कातलपाडा संघामध्ये काल म्हटल्याप्रमाणे पिंट्या नार्वेकर यांनी आज आपली उपस्थिती दिली. टॉप 7 मध्ये पिंट्या नार्वेकर खेळतोय. बऱ्याच वर्षानंतर पिंट्या नार्वेकर आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. 2009 सालापासून अलिबाग रिव्हर्स पंचकोशी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि 2009, 2010 आणि 2011 असा कालखंड गेल्या तीन वर्ष सलग जयभवानी सातोटी या संघाला टॉप 1 वरती ठेवण्यासाठी पिंट्या नार्वेकर या खेळाडूची कामगिरी अत्यंत मोलाची झाली. मग अलिबाग रिव्हर्स पंचकोशी असो की रायगड जिल्हा अशामध्ये अत्यंत गाजलेला संघ खेळाडू म्हणजेच पिंट्या नार्वेकर आज मैदानामध्ये उतरलाय. आपलं भाग्य आहे, कारण एवढा मोठा खेळाडू आज या स्पर्धेमध्ये खेळतोय हे आपलं सर्वांचंच भाग्य आहे. जयहनुमान कातलपाडा ए विरुद्ध त्या ठिकाणी बोरेश्वर नवगाव अशी लढत सुरू होते. अत्यंत जबरदस्त लढत असेल. पिंट्या नार्वेकर हा संघनायक आहे आजच्या दिवसामध्ये, आजच्या मॅच मध्ये कर्णधार आहे पिंट्या नार्वेकर. चला मैदान क्रमांक 1 वरती सामना संपलाय. त्या ठिकाणी नवयुवक सोंडी आणि विघ्नहर्ता झिराटपाडा. आपण मैदान क्रमांक 1 वरती या. नवयुवक सोंडी आणि विघ्नहर्ता झिराटपाडा सामना संपलेला आहे. लगेच आपण मैदान क्रमांक 2-1 चा ताबा घ्या. धन्यवाद संजय सर. दरम्यान या ठिकाणी माझ्याकडे एक निकाल आलेला आहे. गावदेवी गोंधळपाडा हा संघ 10 गुणांनी विजय झालेला आहे. गावदेवी गोंधळपाडा संघाचं अभिनंदन आणि माऊली भुते संघाचं कौतुक. चला नवयुवक सोंडी आणि विघ्नहर्ता झिराटपाडा मैदान क्रमांक 1 साठी यायचं आहे. सामना सुरू होतोय. जयहनुमान कातलपाडा विरुद्ध बोरेश्वर नवगाव हा सामना सुरू झालेला आहे. मैदान क्रमांक 2 वरती अत्यंत मोठी बिग मॅच, बिग फाईट अशी लढत असेल. पिंट्या नार्वेकर आणि त्यानंतर कालचा अत्यंत जबरदस्त रायडर ज्याने सायकल प्राप्त केली, उत्कृष्ट रायडर म्हणून ज्याची निवड झाली कातलपाडा स्पर्धेमध्ये, असा हर्षल सुर्वे सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर श्रीयोश, राकेश आणि त्यानंतर अजय हे टॉपचे 4 रायडर असतील. आणि त्यानंतर डिफेंडरच्या रूपात आपण ज्याला कालच्या दिवस अत्यंत गाजवला असा खेळाडू पडवल हा सुद्धा अत्यंत चांगला खेळाडू आहे. हा कातलपाडामध्ये खेळतोय. पिंट्या नार्वेकर रेडवरती आहे. पहिली रेड पिंट्या नार्वेकरची. अत्यंत जबरदस्त रनिंग किक मारण्याचा प्रयत्न होता पिंट्या नार्वेकरचा, मात्र रिक्त हाताने परतलाय. पहिली रेड या वर्षाची पिंट्या नार्वेकर या खेळाडूची. जयहनुमान कातलपाडा संघाकडे पिंट्या नार्वेकर आज खेळतोय. काल म्हटलं होतं की उद्याच्या स्पर्धेमध्ये मी मैदानावरती असेल आणि दिलेला शब्द पालन करणारा म्हणजेच पिंट्या नार्वेकर. अत्यंत जबरदस्त मॅच कालची स्पर्धा खेळवली. आज सुद्धा काल आपण पाहतोय जयहनुमान कातलपाडा आयोजित स्पर्धा जी आयोजित केली होती ती पूर्णपणे पिंट्या नार्वेकर याच्या नेतृत्वाखाली आयोजन केलं होतं आणि अत्यंत शानदार स्पर्धा खेळवली गेली कालच्या दिवसामध्ये अलिबाग रेवस पंचकोशीची. आणि त्या पूर्ण स्पर्धेचं आयोजन हे पिंट्या नार्वेकर यांनी केलं होतं. जयहनुमान कातलपाडा आणि पिंट्या नार्वेकर यांच्या माध्यमातून ती स्पर्धा कालच्या दिवसामध्ये पार पडली होती. चला मैदान क्रमांक 1 वरती नवयुवक सोंडी आणि विघ्नहर्ता झिराटपाडा हे दोन्ही संघ उपस्थित होत नाही आहेत. पंच 2 मिनिटं लावा मैदान क्रमांक 1 वरती. पंच लगेच मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. 2 मिनिटाचा अवधी लावा आणि दोन्ही संघांना बाद करा. जर उपस्थित राहिले नाही हॅलो. चला नवयुवक सोंडी आणि विघ्नहर्ता झिराटपाडा आपण मैदान क्रमांक 1 वरती त्वरित यायचं आहे.
आपण पाहतोय ही अलिबाग रेवस पंचकोशीची या वर्षीची तिसरी लाईव्ह स्पर्धा आणि ती गावदेवी मुशेत आणि गावदेवी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने ही तिसरी लाईव्ह स्पर्धा दाखवली जातोय. ड्रीम क्रिकेट अलिबाग कौस्तुभ पाटील आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जातोय आणि या स्पर्धेचा पूर्ण लाईव्हचा खर्च हा विद्यमान उपसरपंच मापगाव ग्रामपंचायत वसीम कुर यांच्या माध्यमातून उचललेला आहे. त्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय, कारण ही लाईव्ह स्पर्धा आज इथे जे प्रेक्षक आहेत त्याही पेक्षा जास्त प्रेक्षक हे आपल्या घरी बसून ही स्पर्धा पाहत आहेत. त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी संजय मात्रे धोकोडे खूप खूप आभार व्यक्त करतोय, कारण आपण दिलेला पाठिंबा, आपण दिलेला सपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशीच साथ अगदी शेवटच्या मॅचपर्यंत आपण त्या ठिकाणी द्यायचे आहे. सर्व लाईव्ह जे प्रेक्षक आहेत यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा गावदेवी मुशेत आणि गावदेवी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. चला, मैदान क्रमांक 1 वरती एक संघ उपस्थित होतोय. मैदान क्रमांक 1 वरती सामना असेल नवयुवक सोंडी आणि विघ्नहर्ता झिराटपाडा. नवयुवक सोंडी हा संघ उपस्थित झालेला आहे. विघ्नहर्ता झिराटपाडा हा संघ सुद्धा उपस्थित होतोय. दोन्ही संघांचं स्वागत आहे. आपण सामना लगेच सुरू करून घ्या. पंच, आपण मैदान क्रमांक 1 वरती या, सामना सुरू करून घ्या. श्री गीतेश करळकर यांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचं. श्री गीतेश करळकर. धन्यवाद सर. आपण पाहतो इथे बऱ्याचशा संघांनी आपली प्रवेश फी इथे दिलेली आहे, पण काही संघांची प्रवेश फी येणं अजूनही बाकी आहे. त्यांना सूचित केलं जातं आहे की आपण आपली प्रवेश फी त्वरित जमा करायची आहे, अन्यथा आपला सामना झाल्यानंतर आपलं नाव पुकारलं जाईल. त्यामुळे ज्या ज्या संघांची प्रवेश फी बाकी आहे त्यांनी मंडळाकडे आणून ती जमा करायची आहे. गावदेवी गोंधळपाडा विरुद्ध भूते माऊली हा सामना झाला आणि तो सामना गोंधळपाडा संघाने 10 गुणांनी जिंकला.